फुटी प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी बदनामी केली आहे। अभिमन्यू पवार यांनी असं म्हटलेलं आहे। कुठलाही संबंध नसताना याबाबत आपल्यावरती आरोप केल्याचं अभिमन्यू पवार म्हणतात। भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे। तर आपण त्यांचं ट्विट बघतोय। सपकाळांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने बिनबुडाचे आणि निराधार आरोप केले। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। माझी प्रतिमा मलिन करण्याच्या प्रयत्नाविरोधात लवकरच मानहानीची कायदेशीर नोटीसही पाठवणार असं अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। सपकाळांकडे त्यांच्या आरोपांचे ठोस पुरावे असतील तर ते न्यायालयामध्ये सादर करावेत। सपकाळांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने बिनबुडाचे आणि निराधार आरोप केलेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय असं देखील अभिमन्यू पवार यांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केलेलं आहे। सपकाळ यांच्या विरोधात लवकरच मानहानीची नोटीस पाठवणार असं यावेळेस पवार म्हणतात। पुरावे घेऊन आला तर कोणत्याही क्षणी चर्चेला चौकशीला तयार आहे। कोणताही आधार नसताना केलेले आरोप खपवून घेणार नाही असं अभिमन्यू पवार म्हणतात। पेपरफुटी प्रकरणात सपकाळ यांच्याकडून माझी बदनामी केल्याचा आरोप अभिमन्यू पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि आता तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती स्वतः अभिमन्यू पवार यांनी ट्वीट करून दिलेली आहे। पेपरफुटी प्रकरणात सपकाळ यांनी आपली बदनामी केली। कुठलाही संबंध नसताना याबाबत त्यांनी आरोप केल्याचं अभिमन्यू पवार म्हणतात आणि याच विरोधात आता अभिमन्यू पवार यांच्याकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पेपरफुटी प्रकरणात तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते समोर आणा, आपण चौकशीला सामोरं जाऊ असं देखील अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। अभिमन्यू पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे।